नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाममहिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत, भक्ती. आता भक्ती म्हणजे काय हा विचार करता येईल. भक्ती हा शब्द देव आणि मनुष्य यांच्या संबंधाचा वाचक म्हणून समजला जातो. भक्ती या शब्दाचा अर्थाचं जे एक सर्वसंमत अंग म्हणजे सेवेच्या मुळाशी असलेला आणि प्रेम, अनुराग इत्यादी शब्दांनी व्यक्त केला जाणारा जो हृदयाचा विकार, तो मात्र भक्तीच्या कोणत्याही स्वरूपात अनुस्यूत असला पाहिजे. भक्तीमध्ये प्रत्यक्ष सेवा आणि तिचं स्वरूप यांना महत्त्व नसून त्या सेवेमागील हृदयाच्या भावनेचंच महत्त्व अधिक आहे. भक्ती शब्दांचा जो सर्वमान्य अर्थ आहे त्या अर्थाने हा शब्द प्रथम उत्तरकालीन श्वेतश्वतर उपनिषदात योजलेला आढळतो. यस्य देवे परार भक्तीर यथा देवे तथा गुरव तस्येते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. यातील पराभक्ती म्हणजे अत्यंतिक प्रेम हा शब्द पुढे शांडिल्यांच्या भक्तिसूत्राने भक्तीची व्याख्या करताना योजलेला आहे. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी निरतिशय आणि निष्काम अशी जी रक्ती, प्रेम, तिला भक्ती म्हणतात. वरील सूत्रात अनुरक्तीचा अर्थ परमेश्वराचे गुण ज्ञात झाल्यावर जे त्याच्याविषयी प्रेम म्हणजे रक्ती निर्माण होते त्याला भक्ती म्हणतात असं म्हटलं आहे. या संकल्पनेत भक्ताने सतत आत्मानुसंधान राखून भगवत कथामध्ये रंगून जाणं अपेक्षित आहे. आत्मानंदाला कोणताही बाध न येता असणारं ईश्वरविषयक प्रेम या भक्तीत अभिप्रेत आहे. या भक्तीत प्रेमाची शक्ती सामावलेली असते. प्रेमामुळे भक्ताच्या हृदयात ईश्वर मिलनाची उत्कट इच्छा सतत वास करते. ती इच्छा म्हणजे भक्ती. अशा भक्तीत हरिचरणी प्रेमयुक्त अखंड निष्ठा असते. संत ज्ञानदेव म्हणतात, म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती इथे ओझी नेघे मती अखंड चित्तवृत्ती आठवी माते. कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती किंवा निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस, तर तू आपल्या चित्तवृत्तीने मला निरंतर स्मर असं भगवंत सांगतात. श्रीमद भागवतामध्ये गोपींच्या कृष्णमय मनाचं अर्थात कृष्णावरील निस्सीम भक्तीचं वर्णन केलं आहे. तन्नमस्कास्त दलापास्त द्विचेष्टास्त दात्मिकाः तदुगुणानेव गायनत्यो नात्मागाराणी सस्मरू. भागवत. त्यांचं मन, त्यांचं संभाषण किंवा त्यांचे सर्व व्यवहार कृष्णमय होऊन गेले होते. शिवाय त्या कृष्णचिंतनात दंग झाल्यामुळे त्यांना आपल्या घरादाराचाही विसर पडला होता. गोपींचं प्रेम हे कृष्णामध्ये रमणारं होतं. त्या ईश्वरी प्रेमात, भक्तीत गोपींना सर्वश्रेष्ठ आनंद मिळे. हा आनंद म्हणजे ईश्वरी जीवनाचा आनंद होय. या आनंदातील प्रेम सर्वथा निरपेक्ष आणि पूर्ण असतं, शाश्वत असतं आणि त्यात कसलीही भेसळ नसते. स्वतःचं अस्तित्व विसरून आपलं जीवन ईश्वरमय करणं म्हणजे भक्ती. या भक्तीने भक्ताला जीवनात सर्वत्र ईश्वर दिसू लागतो. एकनाथ म्हणतात, भक्ती म्हणजे सर्वभूती सप्रेम भजनयुक्ती, प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती, भगवत स्फूर्ती अनिवार्य. एकनाथी भागवत. सर्वत्र परमेश्वर पाहणाऱ्या भक्ताला अवघं विश्व ईश्वरमय वाटतं. स्वतःचं जीवन, सारं विश्व जणू अंतर्बाह्य परमेश्वरानेच व्यापलं आहे याचं ज्ञान होतं. त्याची दृष्टी, त्याचं दैनंदिन जीवन, जीवनातील व्यवहार देवमय होतात. अशा विठ्ठलमय झालेल्या संत जनाबाई म्हणतात, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव देते देव घेते देवासवे व्यवहार येते, देव येथे देव तेथे देवाविण नाही रीते, जनी म्हणे विठाबाई भरुनी उरले अंतर्बाही. भक्तीचा सारांश पाहिला तर तो असा. भक्तीच्या व्याख्येत पुढील 3 गोष्टींचा समावेश होतो. 1. आत्मतत्वाला मान्यता. 2. ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता. 3. ईश्वरावरील निष्काम पण उत्कट प्रेमाची आवश्यकता. परमार्थाकडे वळणाऱ्या माणसाला वरील 3 गोष्टी जाणवल्या, समजल्या, भावल्या, पटल्या तर तो ईश्वर सन्मुख होऊन भक्ती करू लागतो. हळूहळू त्याची ईश्वरावरील निष्ठा वाढून प्रेम वृद्धिंगत होतं आणि तो भक्तिरसाचा आस्वाद घेतो आणि मनाने हरिचरणी लीन होतो. त्याचा अहंकार जाऊन ईश्वरचरणी तो शरणागती पत्करतो. अशाश्वत सुखाकडे पाठ फिरवून देहबुद्धीकडून देवबुद्धीकडे जातो.
भक्ताच्या चित्ताची वृत्ती भगवंताकडे प्रवाहित होऊ लागते, म्हणजेच भक्तीची वाटचाल सुरू होते. नारदाने भक्तिसूत्रात भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगून सारांशाने भक्तीची संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यावर धुंडा महाराज देगलूरकर यांनी पुढील विवरण केलं आहे. मानापमान, लाभ, हानी, सुखदुःख इत्यादीची पर्वा न करता कर्तृत्वाभिमान आणि फलेच्छा टाकून शरीर आणि शरीरासंबंधी असतील त्यांचे ठिकाणी अहंता ममतेचा त्याग करून एकमात्र भगवंताला परमप्रियतम मानून त्यासच परम आश्रय, परमगती, परमसुहृद समजून अनन्य भावाने अत्यंत श्रद्धायुक्त होऊन प्रेमपूर्वक तैलधारेप्रमाणे त्याच्याच नामगुण प्रभाव आणि स्वरूपाचं चिंतन करीत परमानंदात निमग्न राहणं आणि केवळ त्या प्रियतमाकरता त्याच्या इच्छेनुसार त्याच्याच करता निस्वार्थ भावाने समस्त दैहिक, वाचिक, मानसिक कर्माचं आचरण करीत राहणं. काही प्रतिकूल निमित्ताने क्षणभरही त्याचं विस्मरण होईल तर पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीपेक्षाही अधिक व्याकुळता उत्पन्न होणं, हीच भक्ती असं नारद महर्षी आपलं स्वतःचं मत सांगतात. अर्थात भक्तीची अशी अवस्था निर्माण होण्यासाठी भक्ताला विविध टप्प्यातून जावं लागतं. अशा भक्तीचं स्वरूप सामान्यतः पुढील प्रमाणे असतं. भक्ताच्या मनात ईश्वराविषयी श्रद्धा निर्माण होऊन त्यांच्या उभयतांमध्ये प्रेमभावना उत्पन्न होऊन जवळीक वाटावी लागते. कित्येक भाविक भक्तीचं आचरण करीत असलेले दिसतात, पण त्यांना भक्तीचं खरं स्वरूप ज्ञात नसतं. भक्तीचं स्वरूप ज्ञात असणं म्हणजे भक्ती ही ज्याची करायची त्या परमात्म स्वरूपाचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. आपल्याहून भगवंत श्रेष्ठ प्रकृतीचा, सर्वज्ञ, सर्वसमर्थ, श्रेष्ठ, पूर्णतेचा, आपल्या प्रकृतीच्या आवाक्याबाहेर असलेल्या रहस्यमय पूर्णतेने युक्त आहे अशी जाणीव होऊन स्वतःची असमर्थता लक्षात आली तर माणूस भगवंताला शरण जातो आणि भक्ती भावनेची सुरुवात होते. नंतर भगवंताची ओढ वाटून भक्त त्याचे चिंतन करू लागतो. विचाराने, आचाराने ईश्वराच्या जवळ जाऊ लागतो. हळूहळू त्याच्या पूजेत, भक्तीत जिव्हाळा उत्पन्न होतो. त्या प्रेमाचा विकास होऊ लागतो. त्या भक्तिप्रेमाची परिपूर्ती ईश्वराशी एकता रूपाने परिणत होते. वरवर पाहता ही भक्ती सोपी वाटते, पण प्रत्यक्षात मात्र ती सुळावरील पोळी असते. संत तुकाराम भक्तीचं काठिण्य आपल्या अभंगातून सांगतात. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची. कामावले तरी पाका ओझ पडे, रुची आणि जोडी श्लाघ्यत आहे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिसत जागृतीचा. भक्ती करताना मनावर अंकुश ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण नैतिक शुद्धी, वैराग्य, मनोजय, नामस्मरण, सत्संग इत्यादी मिळून भक्ती होते. गुरुदेव रानडे यांनी भक्तीला सर्व गुणांचा मुकुटपणी असं म्हटलं आहे. एका भक्तीमध्ये सर्व सद्गुणांचा समावेश होतो. भगवद्गीतेत 12व्या अध्यायातील अखेरच्या 8 श्लोकात सांगितलेलं मैत्री, करुणा, समता इत्यादी गुण भक्तीच्या सूत्रात ओवलेले आहेत. भावात्मक आणि अभावात्मक सद्गुणवर्धनाने भक्तीचा परिपोष होतो. सत्य, शांती, शुचिता, परोपकार, आर्जव, नेमस्तपणा, दया, क्षमा, मार्दव इत्यादी भावात्मक गुण, तर अद्वेष, निर्ममत्व, अहिंसा असे अभावात्मक गुण अंगी बाणत गेल्यास, दुर्गुणाचा त्याग केल्यास भक्तिभाव वाढतो. तसंच भक्तीमध्ये सातत्य राहिल्यास अंगचे गुण वाढत जातात. साधकाने सर्व वादापासून दूर राहावं आणि एक भक्तीचं व्रत आचरावं. मात्र ही भक्ती अनन्य पाहिजे. एका प्रसंगी गुरुदेव रानडे म्हणाले की पारमार्थिक शक्ती उत्पन्न झाल्यावर जसं नाद प्रकाशादी अनुभव येतात त्याप्रमाणे द्वेष, मत्सरादी विकारही आपोआप नष्ट होतात. किंबहुना तोही एक प्रकारचा अनुभवच आहे. अर्थातच नीती परमार्थाला आवश्यक असल्यामुळे ती आचरणात आणण्याचा प्रयत्न साधकांनी केलाच पाहिजे. तात्पर्य, नीती आणि अनुभूती या परस्परावलंबी असून नीती वाचून अनुभवती नाही आणि अनुभूती वाचून नैतिक पूर्णता नाही, हे रानडे यांच्या विचारसरणीचं सार आहे. भक्ताच्या अंगी सद्गुण वाढण्यासाठी आणि दुर्गुण काढण्यासाठी गुरुचं मार्गदर्शन आणि सत्संगती, संत संगतीची आवश्यकता असते. गुरूंच्या कृपेशिवाय भावभक्तीचा अनुभव कळत नाही. परमार्थ मार्गात गुरुकृपेला अत्यंत महत्त्व आहे. गुरुशिष्य परंपरेने भक्तीचा प्रवाह
अखंड पुढे जात राहतो. निवृत्ती गयनी कृपा केली असे पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. निवृत्तीनाथ. ज्ञानदेवाचे गुरु निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य. गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथांनी आदिनाथ आणि उमा यांचा संवाद ऐकला आणि त्यातून मिळालेलं गुह्य ज्ञान गुरुशिष्य परंपरेने पुढे येत ज्ञानदेवांपर्यंत आलं आणि त्यांनी त्या ज्ञानाचा सामान्य लोकांपर्यंत प्रसार केला. असा गुरुशिष्य भक्तीचा वारसा टिकून राहिला. भक्तीमध्ये परमेश्वराशी विविध नातेसंबंधातून भक्ती केलेली जाणवते. उदाहरणार्थ, परमेश्वराला माता, पिता, बंधू, सखा, प्रेयसी, प्रियकर, सर्वस्व तूच अशा विविध उपाधी लावून भक्ती केली जाते. जोपर्यंत भक्तीचा हेतू ऐहिक सुख मिळवणं हा असतो तोपर्यंत देव आणि भक्त यात खऱ्या प्रेमाचं नातं निर्माण होऊ शकत नाही. खऱ्या भक्तीत ईश्वराचं शुद्ध प्रेम आणि त्याच्या प्रेमाची मागणी असते. प्रेमाखेरीज इतर कोणतीही मागणी नसते. ही निर्हेतुक प्रेमवृत्ती खरी भक्ती होते आणि त्यातून भक्ताचं देवाशी नातं जडतं. प्रेमभक्ती हा एक उत्कट विकार आहे. भक्त नित्यता आणि तीव्रता या दोन गोष्टी देवाजवळ मागतो. हरिचरणाचं नित्य स्मरण राहू दे हीच त्याची इच्छा असते. संत तुकाराम देवाजवळ मागणे मागतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. नित्यानंदी निमग्न झालेले निळोबा म्हणतात, ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला, देऊनी नामस्मरण चरणी स्थापिला. भक्तीने वाटणारी धन्यता जनाबाई व्यक्त करतात. पांडुरंग माझा पिता, रखुमाई माझी माता, ऐसियाच्या घरी आले, जनी म्हणे धन्य झाले. भक्तीचा प्रवास. या धन्यतेचं धनी होण्यासाठी भक्ताला 4 प्रक्रियेतून जावं लागतं. 1. आपल्या प्रेमभावना तळमळीने ईश्वरोन्मुख करणं, त्यासाठी सर्व वासना तुच्छ मानून ईश्वराविषयी वासना धरणं. 2. भक्ताचं ईश्वराशी आणि ईश्वराचं भक्ताशी प्रेमाचं नाते निर्माण होऊन ते दृढ होणं. 3. ईश्वर चिंतनाशिवाय इतर काही न सुचणं, ईश्वरासाठी व्याकुळ होणं. 4. ईश्वर चरणी रममाण होणं, दुजाभाव शिल्लक न राहणं. अशा प्रेमभक्तीमध्ये ईश्वराच्या आणि भक्ताच्या पूर्ण ऐक्यात सर्व प्रकारच्या मुक्ती अंतर्भूत होतात. भक्त आणि ईश्वर यांच्यातील द्वैत संपणं, भक्त परमात्म्याशी तादात्म्य पावणं ही अनुभूती यांच्या अभंगातून लक्षात येते. लवण मेळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस जालो, तुका माझी हरपलो. अग्निकर्पुराच्या मेळी, काय उरली काजळी, तुका म्हणे होती, तुझी माझी एक ज्योती. अशा प्रकारे भक्तीचा प्रवास या भक्तिमार्गाने अविरत जात राहिल्यास सायुज्य मुक्ती प्राप्त होण्याची खात्री होते. भक्तीचे प्रकार. भक्तिमार्ग स्वीकारताना सामान्य माणसाला आपल्या स्वभावाप्रमाणे, वृत्तीनुसार, पद्धतीनुसार भक्तीचा प्रकार निवडता येतो. त्यासाठी नवविधा भक्ती विचारात घेता येते. नवविधा भक्तीतील 9 प्रकार हे क्रमाने पाहिल्यास अध्यात्म मार्गातील चढत्या श्रेणीने जाणाऱ्या या 9 पायऱ्या आहेत असं जाणवतं. श्रीमद भागवतामध्येही नवविधा भक्ती पुढील प्रमाणे आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, साख्यमात्मनिवेदनम. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. या नवविधा भक्तीचं स्पष्टीकरण समर्थांनी दासबोधात दशक 4 केलं आहे. त्याचा सारांश असा. श्रवण भक्ती. परमात्मा सगुण निर्गुण उभयरूप असल्यामुळे त्याच्या सगुण लीला ऐकाव्यात. अध्यात्म ऐकल्यामुळे भक्तीचं उद्दीपन होऊन ज्ञानबोध होतो. ही श्रवण भक्ती होय. कीर्तन. भगवद्गुण गाऊन भगवतकीर्ती वाढवणं म्हणजे कीर्तन भक्ती. कीर्तनाने परमात्मा संतुष्ट होतो. हरिकीर्तनात सर्व तीर्थ आणि जगतात्मा म्हणजे देव वास करतो. श्रोता आणि वक्ता उभयतांना पावन करणारी अशी ही कीर्तन भक्ती आहे. विष्णू स्मरणम म्हणजे नामस्मरण भक्ती. नामीचे म्हणजे ज्याचं नामस्मरण करायचं त्या देवाचं स्मरण करावं आणि त्याचं नाम अखंड गावं, समाधान पावावं, ही स्मरण भक्ती होय. पादसेवन. काया वाचा मने करून मोक्षप्राप्तीसाठी सद्गुरूची, भगवंताची चरणसेवा करणं ही पादसेवन भक्ती. ती त्रैलोक्याला पावन करते. अर्चन भक्ती.
पूजाशास्त्राने सांगितल्याप्रमाणे देवदेवतांची पूजा करणं ही अर्चन भक्ती. नंतर वंदन भक्ती. अनन्यतेने एकनिष्ठेने सद्गुरू भगवंत यांना भावभक्तीपूर्वक नमस्कार करणं म्हणजे वंदन भक्ती. साधकाच्या वंदन भक्तीमुळे गुरु साधकाला सोप्या मार्गाने स्वस्वरूपी पोचवतो. दास्य भक्ती. सदा सर्वदा देवद्वारा सन्निध राहून जे जे कार्य पडेल ते ते करीत जावं ही सात्वी दास्य भक्ती. सख्य भक्ती. देवाला जे फार आवडत असेल तसंच वागल्यास देवाशी सख्य होऊन देवाला प्रेमाने बांधलं जातं. असं देवाशी असलेलं सख्य कधी तुटत नाही. असा भक्त देवाशी हितगुज करतो. उदाहरणार्थ अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा होता. आदर्श सख्य भक्ती तिथे दिसते. नंतर आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे देवासी वाहावे आपण. देवभक्त दोघंही एकरूप होतात हे आत्मनिवेदन. भक्ताच्या आवडीप्रमाणे, वृत्तीनुसार, पात्रतेप्रमाणे त्याची भक्ती असू शकते. पण भक्तीचं मूळ म्हणजे भगवंतावर निस्सीम प्रेम निर्माण होऊन त्याचं सतत स्मरण असणं हे होय. त्यामुळे नवविधा भक्तीतील कोणताही प्रकार भगवंताच्या स्मरणाशिवाय म्हणजेच नामस्मरणाशिवाय होत नाही. नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती मुख्य आहे. निर्गुणाच्या ठिकाणी एकरूपता असल्यामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सायुज्यता म्हणजे निर्गुणाच्या भक्तीने प्राप्त होणारी तदाकारता. देवभक्ताचा वेगळेपणा, जीव-शिव भेद असतो तो विवेकाच्या योगाने नाहीसा होतो. सगळ्या वृत्तींची निवृत्ती, वृत्तीरहित पदप्राप्ती होऊन मनाचं उन्मन होतं. दासबोधात नवविधा भक्तीविषयक येणाऱ्या महत्त्वाच्या ओव्या पुढीलप्रमाणे आहेत. श्रवण भक्ती. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. कीर्तन भक्ती. भगवंतास कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय, हरी कीर्तने कलियुगी. विष्णुस्मरण. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. चहूवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार, पावती नामे. पादसेवन. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. अर्चन. पाचवी भक्ती ते अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजाविधान केले पाहिजे. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंता अर्चने या नाव अर्चन भक्ती. वंदन. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. दास्य भक्ती. सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. सख्य भक्ती. देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे, सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागतासी. आत्मनिवेदन. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वाहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. आपण मिथ्या साच देव, देवभक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. नवविधा भक्तीमध्ये शमदमादी घटकांची वाटणी करता येते. श्रवण कीर्तन दम, स्मरण शम, पादसेवन उपरम, अर्चन वंदन तितिक्षा, दास्य सख्य श्रद्धा, आत्मनिवेदन समाधान. या सर्वांचं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. दम. इंद्रियांची ओढ बाह्य विषयांकडे असते. त्यांना अंतर्मुख करणं, इंद्रियांना स्वैरपणे वागू न देता वेदविहित मार्गानं जाऊ देणं हे दम या गुणाचं काम. श्रवण कीर्तन एकाग्रतेसाठी आवश्यक आहे. शम. मनोनिग्रह म्हणजे शम. हा मनःशांती प्राप्त करून देणारा गुण नामस्मरणासाठी अत्यावश्यक आहे. उपरती. संसार सुखाबद्दलची आसक्ती कमी होऊन सर्व संग परित्यागाला आवश्यक असणारी मनस्थिती म्हणजे उपरती होय. मनोवृत्ती आत्मरत झाल्या की उपरम मिळतो. तो पादसेवनसाठी आवश्यक आहे म्हणजे विरक्ती. तितिक्षा. अर्चन वंदन या भक्तीसाठी तितिक्षा गुण आवश्यक आहे. क्षमावृत्तीला आवश्यक असणारी सहनशक्ती म्हणजे तितिक्षा. श्रद्धा. जीवापाड विश्वास,
दास्य सख्य भक्तीसाठी देवावर गुरुवर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. समाधान, संतोष, तुष्टी हा गुण आत्मनिवेदन भक्तीसाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे नवविधा भक्ती शमदमादी घटकांवर अवलंबून आहे. नारद भक्तिसूत्र. श्री नारदांनी नारद भक्तिसूत्रात सूत्र क्रमांक 82 मध्ये भक्तीचे 11 प्रकार सांगितलेले आहेत. ते सूत्र पुढील प्रमाणे: गुण महात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यसक्ती, सख्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यसक्ती, आत्मनिवेदनासक्ती, तन्मयतासक्ती, परमविरहासक्ती रूपा एकधापे कादशधा भवती. अर्थ: ही प्रेमरूपिणी भक्ती मुळात एकस्वरूप असली तरी त्या त्या भक्तांच्या भिन्न भिन्न आसक्तीमुळे वर नमूद केलेल्या रूपाने ती 11 प्रकारची होते. या सूत्राचं विवरण करताना दुंड महाराज म्हणतात, प्रेम ही एक पराकाष्ठेची महत्त्वाची वृत्ती आहे. ही वृत्ती एका रूपाचीच नसते. त्या वृत्तीचा जो विषय असेल आणि त्याचे जे जे धर्म, गुण, स्वभाव असतील त्याचा ती वृत्ती आपल्या रुचीप्रमाणे अवलंब करते. भगवत रती निर्माण झाल्यानंतर सर्वच वृत्तींचा तो विषय असतो. हे जरी खरं आहे तरी विशिष्ट रूपाने विशिष्ट भक्ताच्या ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने तिचा आविष्कार होत असतो. कोणी भक्त आपल्या प्रेमीच्या रूपावर, कोणी गुणावर, कोणी सेवेवर, पूजेवर आसक्त होतो. हा निसर्ग आहे. प्रेम प्रेमाश्रयाला कोणत्या तरी प्रेमविषयावर गुंतवित असतं. आसक्तीकरता या विषयांचा मोह, अतिशय ममत्व निर्माण झालं पाहिजे. भक्तांना भगवंताचा मोह असतो, अतिशय ममत्व असतं. ती ममत्व वृत्ती संस्कार निमित्त, गुणश्रवण, स्वरूपदर्शन, संबंध इत्यादी अनेक रूपाने आसक्ती निर्माण करत असते. संसारातले विषय अनित्य आणि परिणामी दुःखरूप तसंच अनेक दोषदूषित असल्यामुळे त्या त्या विषयांचं ममत्व अथवा आसक्ती बाळगणाऱ्यांना ती घातक होते. पण इथे तो भगवान सच्चिदानंद घन, अनंत कल्याण गुणनिधान, कोटी कंदर्प दर्पहर अशा लावण्याने युक्त असल्यामुळे ती आसक्ती ही एक जीवनाच्या महानंद समुद्राप्रमाणे असते. या आसक्तीत अखंड अवगाहन करीत राहावं असं त्या भक्ताला वाटत असतं. त्या आसक्तीचे 11 प्रकार नारद महर्षींनी या सूत्रात सांगितले आहेत. त्या त्या भक्ताच्या आवडीप्रमाणे ते भाव आसक्ती रूपाने प्रगट होतात. उदाहरणार्थ गुणासक्ती, भगवंताचे गुण गाण्यात आवड असणं. तुकाराम म्हणतात, गुण गाईन आवडी. रूपासक्ती, भगवंताचं रूप पाहून डोळे सुखावणं. तुकाराम म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. पूजासक्तीमध्ये भक्ताचं मन भगवंताची पूजा करण्यात रमतं. स्मरणाशक्तीमध्ये अनन्यचेता सततम योमान स्मरती नित्यशः असं स्मरण भगवंत गीतेच्या 8व्या अध्यायात सांगतात. दास्य भक्तीमध्ये श्रीरामाचा दास म्हणणारे मारुती आणि रामदास ही मूर्तिमंत उदाहरणं आहेत. सख्यासक्ती, कित्येक भक्त भगवंताला सखा, मित्र, सुहृद मानून त्याच्यावर प्रेम करतात. ही सख्य भक्ती होय. कृष्ण आणि अर्जुन यांची सख्य भक्ती मानली जाते. कांतासक्ती, आपल्या अंगी स्त्रीभाव कल्पून भगवत स्वरूपी पुरुषभावच केवळ नव्हे तर पतिभाव, कांतभाव ठेवून जी प्रीती भक्ती केली जाईल तिला कांतासक्ती असं म्हटलं जातं. वात्सल्यासक्ती, गोकुळात यशोदा, नंद, रोहिणी, गोपिका यांना जो वात्सल्य रसाचा आनंद मिळाला तो फार अनिर्वचनीय होता. सर्व रसांनी परिप्लुत अनेक बाललीला श्रीकृष्णाने केल्या, त्याचा आनंद त्यांना मिळाला. आत्मनिवेदनासक्ती, माणसाचा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा सच्चिदानंद घन आहे. त्याला आत्मार्पण करणं म्हणजे त्याच्याशी अनन्य होणं, आपणही आनंदरूप बनणं होय. तन्मयासक्ती, आत्मसमर्पणानंतर ज्या भगवत स्वरूपी तो आत्मा समर्पित केला गेला तो तत्स्वरूपी होतो, ती तन्मयासक्ती होय. परमविरहासक्ती, भगवंताच्या अतिप्रेमाने विरहावस्थेत मन अधिक भगवंतमय होतं, ती परमविरहासक्ती होय. भगवंताच्या विरहात सर्व जगच तद्रूप होऊन जातं, हीच परमविरहासक्ती होय. अशा प्रकारे नारद भक्तिसूत्रात भक्तीचा विविध अंगाने विचार केला गेला आहे. या सर्व प्रकारात भगवंताचं स्मरण असणं हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्यात नामभक्ती अनुस्यूत आहेच. श्रीमद भगवद्गीतेतील भक्तिविषयक विचार. भगवद्गीतेत वेगवेगळ्या भक्तीचा विचार आला आहे.
पण गीतेत सांगितलेली उपासना आपल्या विहित कर्माच्या आचरणाच्या योगाने होणारी आहे. उपासनेकरता आपलं कर्म टाकण्याची गरज नाही असं गीता सांगते. भक्तीविषयी भगवंत सांगतात, भक्ती मार्गात दुःखदायक कष्ट नाहीत. उलट या मार्गात रक्षण करायला मी सदा तयार असतो. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली कर्म यथासांग आणि फलासक्ती टाकून केली आणि शरीर, वाणी आणि मनाने होणारे व्यापार परमात्म्य प्रित्यर्थ केले तर माझी प्राप्ती त्याला अनायासे होते. असे भक्त मला पोटच्या मुलाप्रमाणे आवडतात आणि त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार माझ्यावर येऊन पडतो. गीतेत भगवंत प्रथमतः भक्तीचं रहस्य सांगून एकापेक्षा एक सोप्या साधनांची दिशा दाखवतात. निश्चय करणारी बुद्धी आणि संकल्प विकल्प करणारं मन ही दोन्ही माझ्या प्रेमानं भरून जाणं याचं नाव भक्ती. मन आणि बुद्धी माझ्या प्रेमात भरून जाणं याचं नाव भक्ती. भक्तीत प्रेम हे मुख्य आहे, बाह्योपचार गौण आहेत. भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. अर्थ, जो मला पान, फूल, फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचं भक्तिपूर्वक आणलेलं ते पान, फूल इत्यादी मी सेवन करतो. अशा प्रकारे प्रेमयुक्त भक्तीचं महत्त्व आहे. मोक्षाची इच्छा करणारी माणसं फलाची अपेक्षा न धरता यज्ञ, तप आणि दान यांच्या विविध क्रिया तत् अक्षराचा उच्चार करून ब्रह्मार्पण बुद्धीनं करत असतात. नाम म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे नाम असल्यामुळे नामाशिवाय कोणत्याही क्रियाकर्माला पूर्तता येत नाही हे इथे लक्षात येतं. ज्ञानदेव म्हणतात, नाम जप यज्ञो तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामजप यज्ञ हा श्रेष्ठ आहे. त्याला स्नानादी कर्म अडवू शकत नाहीत. म्हणजे स्नानादी कर्मा वाचून नाम घेतलं तरी चालतं. नामाने धर्म आणि अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अशा प्रकारे सर्व कर्मांसाठी भगवंताचं नाम घेणं आवश्यक आहे. नाम न घेतल्यास ती सर्व कर्म निष्फळ निरुपयोगी ठरतात हे या अध्यायात भगवंताने सांगितलं आहे. भगवंतांना नाम आवडतं, त्यामुळे नामात रमणाऱ्या भक्तांजवळ भगवंताचा वास असतो. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात भगवंत त्याविषयी सांगतात, तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबही न दिसे वरी योग्यानिही मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा जेथ नामघोषु बरवा करीती ते माझे. अशा प्रकारे भगवद्गीतेत आणि ओघाने ज्ञानेश्वरीत नाममहिमा सांगून नामधारक भक्ताचं महत्त्व सांगितलं आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.